नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. आपल्या कथित अपहरण प्रकरणामागे खासदार निलेश लंके यांचा हात असल्याचा गंभीर आरोप करत या संपूर्ण प्रकरणाचा निष्पक्ष तपास केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजे CBI किंवा विशेष तपास पथक SIT मार्फत करण्यात यावा अशी मागणी किशोर महादेव परभणे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून स्वतंत्र चौकशीचे आदेश द्यावेत अशीही त्यांनी मागणी केली आहे. परभणे यांनी सांगितलं की 1 मे 2026 रोजी त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात अर्ज दिल्यानंतर 4 मे रोजी नगर तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यानंतर 5 मे रोजी काळेवाडी येथे त्यांच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आणि 22 मे रोजी त्यांना अटक करण्यात आली. काळेवाडी येथील महिलेने दाखल केलेल्या फिर्यादीतील अनेक बाबी ऑडिओ रेकॉर्डिंग मधून स्पष्ट होत असल्याचा दावा परभणे यांनी केलाय. संबंधित महिलेने काही प्रभावशाली व्यक्तींची नावे घेतल्याचे तसेच कामाच्या बदल्यात काही मागण्या करणार असल्याचे या रेकॉर्डिंग मध्ये असल्याचा आरोप त्यांनी केलाय. त्यामुळे या सर्व बाबींची स्वतंत्र व सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. खासदार लंके यांनी काल एका वृत्तवाहिनीला वास्तवला बाईट दिली आहे की शरद पवार यांच्यावर खोटा गुन्हा दाखल झाला आहे. पण खासदार लंके यांचे एका महिलेसोबत मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यांच्यातून त्यांनी माझं फेब्रुवारी महिन्यामध्ये खराडी येथून त्यांना माहीत होतं की माझ्याकडे सगळे त्या महिलेचे रेकॉर्डिंग फोटो बिटो सर्व आहेत. त्यांनी माझं पुणे खराडी येथून शरद पवार व त्यांचा कार्यकर्ता मारुती कोकाटे यांनी माझं खराडी येथून रात्री अपहरण केलं. अपहरण करून मला गाडीमध्ये पिस्तूल दाखवून हाणमार करीत तिथून पाटील येथे हरिओम हॉटेलला आणलं. हरिओम हॉटेलला आणल्यानंतर त्यांनी मला रात्रभर मारहाण केली. माझे हातपाय बांधून कपडे काढून मला मारहाण केली. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा एक कार्यकर्ता साखरे नावाचा मुलगा आणि खासदार लंके यांचे कार्यकर्ते त्यांनी मला संडास साफ करायला लावली. त्यानंतर मला लघवी बिघवी पाजली, हाणमार केली. त्यानंतर 10 ते 11च्या सुमारास त्यांचा एक कार्यकर्ता मारुती कोकाटे याने खासदार लंके यांना व्हिडिओ कॉल करून मला दाखवली. त्यावेळेस खासदार लंके यांनी तू जर असं परत जर केलं तर मग याद राख अशी मला धमकी दिली तिथे. त्यानंतर तिथे 12च्या आसपास राणी लंके ह्या सुद्धा आल्या होत्या. राणी लंके येऊन तिथे त्यांनी मला 2 तोंडात आणल्या. कारण मारुती कोकाटे आणि राणी लंके यांचा ड्रायव्हर नंदुदेवी यांचे त्यावेळेस माझ्या समोर 20 ते 25 कॉल झाले होते सकाळपासून त्यांना तिथे येईपर्यंत. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियाचे काही कार्यकर्ते बोलवले तिथे. त्यांनी माझं फेसबुक काढून घेतलं, फेसबुक काढून इंस्टा काढून घेतलं पासवर्ड मागून आणि त्यांनी माझं मोबाईल सगळं जप्त करून घेतला. तिथे एक त्यांनी माझ्याकडून एक खोटा व्हिडिओ बनवून घेतला आणि त्यांनीच एक हे कागदावर लिहून मला अंबोरा पोलीस स्टेशन येथे पाठवलं. रस्त्यात जात असताना खासदार निलेश लंके व मारुती कोकाटे यांचे परत व्हॉट्सअप ऑडिओ कॉलवर बोलणे झाले. त्याच्यानंतर अंबोरा पोलीस स्टेशनला गेले. ते पोलीस FIR घ्यायला करायला तयार नव्हते. त्याच्यानंतर खासदार लंके यांनी जेव्हा त्या पोलिसांना कॉल केला त्याच्यानंतर त्यांनी FIR दाखल केला. त्याच्यानंतर 3 महिने मी घरी होतो. 3 महिने घरी असताना त्या काळात खासदार लंके यांनी सुद्धा मला एक दिवस फोन करून धमकी दिली होती, तू जर कोणाला काही बोलला असं तसं. त्यानंतर शरद पवार व मारुती कोकाटे हे माझ्या घरी दररोज फोन करायचे. माझी मुख्य मागणी हीच आहे, राणी लंके निलेश लंके यांचे सर्वांचे मोबाईल सिरियल यांचे सर्व नंबर सायबरला देण्यात यावे. यामध्ये साखरे नावाचा एक मुलगा आहे, तो त्या आरोपीला अटक होत नाही. त्यामध्ये त्या महिलेचं नाव आहे, त्या महिलेचं नाव आरोपी झालेला आहे तरी त्याला अटक होत नाही. हे पोलीस नेमकं कोणाच्या दबावाखाली काम करते आहे माझं असं डायरेक्ट खासदार लंके यांच्यावर आरोपी मागणी मुख्य मागणी माझी होती, खासदार लंके यांना यामध्ये आरोपी करा. कारण की सगळी घटना त्यांच्यापासून घडलेली. सगळ्या घटनेमध्ये सगळे कॉल त्यांचे जर मोबाईल तपासले तर सगळे कॉल त्यांच्या कार्यकर्त्याला त्यांचे गेलेले आहेत आणि माझ्यासमोर कॉल आलेले आहेत त्यांचे. मागणी नाही, माझी मागणी मान्य नाही, मी आत्महत्या करणार. आणि खासदार निलेश लंके आणि त्यांचे कार्यकर्ते हेच या गोष्टीला सर्व जबाबदार असते. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.